स्थानिक आईसाहेब मंगल कार्यालयात 4 सप्टेंबरला जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे जातीय सलोखा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ तर प्रमुख अतिथी म्हणून कीर्तनकार सुशील कुमार महाराज वनवे, मौलावी मोहम्मद युनुस खामगाव, न्हानी महेंद्र सिंग, फादर शांतवन फुटेकर, भंत बुद्ध पुत्र गजानन शास्त्री महाराज, शेख सलाउद्दीन सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते। महाराष्ट्र शासनाने येणाऱ्या धार्मिक सणांना बघता एका पत्राद्वारे जातीय सलोखा कार्यक्रम आयोजित करण्याचा आदेश दिला होता, ज्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील अनेक तालुक्यात जातीय सलोखा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश जातीय सलोखा व राष्ट्रीय एकात्मता वाढवणे असा होता। कार्यक्रमाच्या सुरुवातीस पोलीस प्रशासनातर्फे उपस्थित सर्व धर्मगुरूंचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। मंचावर उपस्थित असलेल्या सर्व धर्मगुरूंनी आपापले विचार व्यक्त करून धर्मसिद्धांत, राष्ट्रीय एकात्मता व भाईचाऱ्याचा संदेश दिला। धरती पर केवल 2 जाति को पेश किया है, 2 जाति, केवल 2 जाति, एक स्त्री, दूसरा पुरुष, बाकी सब बकवास है। ये स्त्री पुरुष 2 ही जाति है, बाकी अपना स्वार्थ है। और ये बताऊं, हम सब आए भी एक ही रास्ते से व सर्वांनी एकत्रित येऊन विकासाच्या मार्गावर चालण्यास सांगितले। हम सब मां के पेट से हमारा जन्म हुआ, आए एक ही रास्ते से, लेकिन जाएंगे अलग अलग तरीके, एक ही जगह पर। सबको एक जगह ही जाना है, सबका वहीं पर कल्याण होने वाला है। तुम टेंशन मत लो, 10 साल, 20 साल, 50 साल, 70 साल, 75 साल, पता नहीं पूरा कब मिलेगा, लेकिन जाना तो वहां है, हिसाब किताब देना पड़ेगा। या कार्यक्रमाचे संचालन शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र देशमुख तर आभार प्रदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी केले। या कार्यक्रमाला ठाणेदार संतोष ताले, रवींद्र देशमुख, रफिक शेख सह अन्य पोलीस कर्मी उपस्थित होते।